चंद्रपूर महानगरपालिका लागताच चंद्रपूर जिल्ह्यात अनेक राजकीय घडामोडी घडत आहे. अशातच जोरगार विरुद्ध मुनगंटीवार हा वाद काही नवा नाही आहे आणि आता याच्यातच भर पडली आहे की निवडणूक प्रमुखपदी असलेले किशोर जोरगार यांना या पदावरून हटवलं आहे. भाऊ, नेमकं काय प्रकार आहे, आप काय सांगाल? आता जे तुम्ही सांगितलं, ह्या सकाळपासून मी माध्यमांच्या माध्यमातून ही बातमी माझ्यापर्यंत आलेली आहे. निश्चितपणे मला जेवढी पक्षाची रचना माहिती आहे, कळते, त्यामध्ये निवडणूक प्रमुख हा त्या विधानसभा क्षेत्रातला रहिवासी हा प्रमुख असतो. कारण की तिथली भौगोलिक स्थिती, तिथली राजकीय स्थिती, तिथली जातीय गणितं ही तिथल्या लोकल माणसाला अधिक प्रभावीपणे माहिती असतात. निवडणूक निरीक्षक आणि निवडणूक प्रभारी हे मात्र जिल्ह्याच्या विधानसभेच्या बाहेरचे लोक असतात. आता नेमकं ते कोणत्या पदावर त्यांची नियुक्ती झालेली आहे, निवड झालेली आहे, मला काही माहिती नाही. परंतु तुम्ही जे सांगत आहात त्याची मी आता शहानिशा करेल आणि सायंकाळी आमची बैठकही तशी आहेच आहे, त्यामध्ये याबद्दलची स्पष्टता होईल. कुठेतरी मुनगंटीवार हे मुख्यमंत्र्यांशी भेटले 2 दिवसा अगोदर, त्यानंतर हे पूर्ण घडामोडी घडली आहे. काही वाद असू शकतो? मुनगंटीवार हे 2 दिवसापूर्वी भेटले, परवाला भेटले, काल मीही मुख्यमंत्र्यांना भेटलो. मी तर एक कॅबिनेट होती त्या याच्याने दररोज भेटतो तसा रुटीन भेटलो. परंतु त्यामध्ये काय बोलणं झालं, काय मला काय कसं कळणार, खूप ते दोन्ही मोठे वरिष्ठ नेते आहेत, राज्य पातळीवरचे नेते आहेत. त्यामुळे माझं काम हे आपल्या स्थानिक पातळीवरचं, राज्य पातळीवरचं माझं काम नाही. त्यामुळे मी काही त्यांच्या भेटीकडे मी काही पाहणं आणि त्याला याच्याशी जोडणं हे मला काही संयुक्तिक वाटत नाही. खासदार अजय संचेती जे इथले निवडणूक प्रमुख बनले आहे, ते इथं जेव्हा हे कार्यभार सांभाळतील तर काही फरक पडणार का महानगरपालिकेच्या निवडणुकीत? हे बघा, एक गोष्ट आहे की ज्या पद्धतीचे निकाल आता या जिल्ह्यामध्ये लागले, भारतीय जनता पार्टीला 11 पैकी केवळ एका ठिकाणी विजय मिळाला, तर स्वाभाविकपणे पुढच्या निवडणुकांच्या विषयी पक्ष नेतृत्वाला चिंता वाटणं स्वाभाविक आहे. आणि त्याच्यातून हा निर्णय झाला आहे का, की अधिक कोणी यांना जोडावं असं वाटलं का? जे राज्याच्या या जिल्ह्याच्या बाहेरच्या एखाद्या व्यक्तीला जोडावं असं कदाचित पक्षाला वाटलं असेल, म्हणून हा निर्णय झाला. पुढची भूमिका काय असणार? आज बैठक देखील आहे आपली, बैठकीमध्ये काय मागणी करणार आहे? बैठक आज आमची ही निवडणुकीच्या नियोजनाच्या दृष्टिकोनातून आहे. निवडणूक कशी करायची, निवडणुकीमध्ये युती करायची का, जे आमचे सहकारी मित्रपक्ष आहेत ते, आणि एकंदरच निवडणुकीचं संचालन कसं व्हावं, निवडणुकीच्या नियोजनाची बैठक असावी आहे असं मला या ठिकाणी म्हणायचं. तर हे होते आमदार किशोर जोरगार. निलेश दहाड, TV9 मराठी, चंद्रपूर. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.